आज होता माझ्या लाडक्या लेकीचा वाढदिवस, पण त्या अगोदर तिच्यासाठी तिच्या आवडीचा स्वयंपाक आज मी बनवला होता। नाश्त्यामध्ये तिच्या आवडीचा बनवला होता पास्ता आणि तिला स्कूलमध्ये टिफिनमध्ये देण्यासाठी बनवली होती फ्लावरची भाजी। तिला फ्लावरची भाजी पण फारच आवडते। त्यानंतर हा आहे तिच्या बर्थडेसाठी घेतलेला ड्रेस। तर दिवाळीच्या वेळेस जेव्हा कपडे घेतले तेव्हाच हा ड्रेस मी तिच्या बर्थडेसाठी घेऊन ठेवला होता। त्यानंतर तिची तयारी वगैरे करून घेतली। मी तिच्यासाठी घेतला होता तर तो तिने स्वतः चॉईस केला होता। पिंक कलर माऊचा खूप फेवरेट आहे। त्यानंतर तिचे केस वगैरे विचारले आणि तिला काय ते आवडले नव्हते, त्यामुळे तिने पुन्हा विचारले। त्यानंतर मॅचिंग बांगड्या, हेअर क्लिप वगैरे सर्व लावलं, तयारी झाली आणि आता आरशासमोर उभा राहून पहा कशी डान्स करते। आता तिची बॅग वगैरे तयार केली, त्यामध्ये तिची वॉटर बॉटल, टिफिन सर्व काही ठेवून घेतलं। आता स्कूलमध्ये वाटण्यासाठी ना खूप साऱ्या कॅडबऱ्या वगैरे आणल्या होत्या, तर त्या पण तिला तिच्यासोबत द्यायच्या होत्या। तर एक बॉक्स घेतला होता कॅडबरीचा आणि काही सुट्ट्या घेतल्या होत्या, कारण तिच्या वर्गामध्ये जेवढे मुलं आहेत सर्वांना पुरले पाहिजे म्हणून। आणि एक चॉकलेटचा बॉक्स पण घेतला होता जो तिच्या ट्यूशनमध्ये वाटायला द्यायचा होता। त्यानंतर देवाचं दर्शन वगैरे घेतले आणि देवबापाकडून खूप सारे आशीर्वाद तिच्यासाठी घेतले आणि सगळं मनासारखं होतंय म्हटल्यावर माऊ पण आज भलतीच खुश होती। त्यानंतर सर्व तयारी केली आणि आता मी निघालेले आहे तिला स्कूलमध्ये सोडून येण्यासाठी। घरी आल्यानंतर तिने मला केक बनवायला सांगितला होता, कारण खूप दिवस झाले मी केक बनवण्याची भांडी तर ऑर्डर करून ठेवली होती पण केकच कधी बनवला नव्हता। तर तिने मला सांगितलं होतं की मम्मी मला हार्ट शेपमधला केक बनवून ठेव। तर बिस्किट वगैरे मी बारीक करून त्यापासून तिच्यासाठी केक बनवून ठेवला। आता संध्याकाळच्या वेळेस तिच्या पप्पांनी पण तिच्यासाठी खूप सुंदर केक आणलेला होता। तर आणि तिचे फ्रेंड वगैरे सर्व काही जेवढे आमच्या बिल्डिंगमध्ये आहेत ते सर्व आले होते। सुरुवातीला तिला ओवाळून घेतलं आणि त्यानंतर केक कट केला। आता माऊचे फ्रेंड तिच्या वयापेक्षा जरा मोठेच आहेत, सर्वांनी तिला केक भरवला आणि त्यानंतर सर्वांना तिने चॉकलेट आणि कॅडबरी वगैरे दिली। मी जो केक तिच्यासाठी बनवला होता तो पण तिने नंतर कट करून घेतला। तर असं सेलिब्रेशन झालं माऊच्या बर्थडेचं। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। बाय।